नमस्कार. मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या रेसिपीमध्ये. तर मी आज बनवते आहे बिर्याणी. बाय किलो नाही, बाय वाटी. बिर्याणी बाय वाटी. आणि बनवणारी कोण आहे? निलिमा. तर अरे मी विसरलेच की, पण आधी मला तुम्हाला सगळं प्रमाण वगैरे दाखवायचं होतं. पण ठीक आहे, मी तुम्हाला सांगते आता की प्रमाण काय. तर त्याचं प्रमाण असं आहे की मी 2 वाट्या, आपल्या ज्या नॉर्मल वाट्या असतात ज्याच्याने मी आता पाणी घेतलंय बघा, त्या 2 वाट्या मी तांदूळ घेतले. जे माझ्याकडे लोकल तांदूळ होते, बासमतीच होते, पण लोकल बासमती होता. कुठलाही स्टँडर्ड बासमती नव्हता. आपण त्याला दिल्ली राईस म्हणा, पण तो नाशिक राईस होता, दिल्ली राईस नव्हता. तो थोडा ब्राऊन कडे वळणारा होता, म्हणून तो घेतला मी. आणि 1 तास आधी जवळपास मी भिजवून ठेवला होता त्याला. त्याच्यानंतर मी त्याला तूप जिऱ्याची फोडणी दिली. त्याच्यामध्ये सगळे मसाले घातले, जसं की 4-5 मिरे, 2 वेलदोडे, 2 मोठी वेलची, 2-3 लवंगा, 1 मिरची घातली, थोडं शहाजिरं घातलं, मीठ घातलं आणि लिंबू पिळला. लिंबू आणि तुपामुळे काय होतं माहितीये का, की तुपामुळे भात मोकळा होतो तुमचा, बिर्याणी राईस जो तुम्ही करणार आहात तो. आणि लिंबामुळे त्याला एक मस्त चकाकी येते, चकाकी पण येते आणि स्मेल पण छान येतो. चला आता आपण भाजी करून घेऊ. अरे राम, पण मी विसरलेच की तुम्हाला सगळं भाजीचं मला दाखवायचं होतं की मी काय काय घेतलंय. ठीक आहे, आता सांगते मी तुम्हाला. अर्धी वाटी तेल घेतलंय. तेल आता गरम झालं की त्याच्यामध्ये मी थोडं जिरं घालते. मोहरी पण घालते मी, पण मी विसरले यार, मोहरी घ्यायलाच मी विसरले होते. हे बघा, आता मी हे जिरं घातलंय त्याच्यामध्ये. जिरं तर तडतडलं की आपण ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते त्याच वाटीने 2 वाट्या मी बारीक चिरून कांदा घेतलाय. अरे ये कांद्या, ये लवकर ये कांद्या. आला का? नाही अजून. येतोय येतोय येतोय, रस्त्यात आहे कांदा. आला 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 आला. चला आता आपला मोठी वाटी म्हणजे 2 वाट्या कांदा मी त्याच्यामध्ये घातला आहे, ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला. ओके, आता त्याच्यामध्ये आपण थोडं झाकण ठेवून देऊया थोड्या वेळ आणि त्याला शिजू देऊया. कांद्याला झाकण न ठेवता शिजवला तरी चालेल, कारण जरा ब्राऊन असला ना तो कांदा तरी छान लागतो. आता कांदा होत आलाय जवळपास आपला. एकदा आपण अजून एकदा त्याला परतवून घेऊया. थोडा परतला की त्याच्यावरती थोडं झाकण ठेवून देऊया, म्हणजे तो शिजेल चांगला. मग त्याची आपल्याला ग्रेव्ही छान होईल. मीनवाईल आपली शिट्टी झाली आहे बघा कुकरची, ज्याच्यात आपण राईस ठेवला होता. ही 1 वाटी टोमॅटोचा किस मी टाकलाय. टोमॅटो चिरून घेतले आणि किसणीवर किसून घेतले, म्हणजे साल आपोआप वेगळी होते. 2 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट घातली आहे त्याच्यामध्ये मी. एकीकडे आपला मसाला परतला जातोय, दुसरीकडे मी जो भात लावला होता त्याचं मी तुम्हाला सांगून ठेवते की भात लावल्यानंतर आहे ना, शिट्टी व्हायची वाट नाही पाहिजे. शिट्टीला प्रेशर आलं की लगेच बंद करून टाकायचा. मी घेतलीये शिट्टी तुम्हाला दाखवण्यासाठी. आता आपला हा मसाला होत आला आहे, जवळपास झाला आहे. त्याला तेल सुटेस्तोवर आपल्याला परतवायचा आहे. तेल सुटेस्तोवर परतवला म्हणजे तो छान खमंग मसाला तयार होतो आपला. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक एक भाज्या घालूया. भाज्या टाकता टाकता मी तुम्हाला त्याचं प्रमाण सांगणार आहे. हे बघा कसं तेल सुटलंय ना छानपैकी. आता आपण याच्यामध्ये सगळे पहिल्यांदा मसाले घालून घेऊया. तर इथे मी घालणार आहे, पहिल्यांदा मी घातला आहे याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी. तर मी त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातली. आणि आता हे बघा मसाले, हळद घातली, मग हिंग घातला, तो छोटा छोटा चमचा घेतला होता. 1 मोठा टीस्पून फुल आपण धणा पावडर घेतली, 1 लाल तिखट घेतलं, 1 मसाला घेतला, 1 बिर्याणी मसाला घेतला. मीठ आपल्याला नंतर घालायचंय, कारण मग भाज्या शिजणार नाहीये. त्याच्यामुळे आता हा मसाला आपण थोडासा छान भाजून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालूया. आता 1-2-3 चमचे आपल्याला पाणी घालायचं, जास्त नाही. हा, आता पाणी घालून झालंय ना की आता परत त्याला झाकण ठेवून थोडस शिजवूया आपण. ओके, आता आपण याच्यावर घालूया पहिल्यांदा दही. येस, अर्धी वाटी मी दही घेतलं होतं. अर्ध्या वाटी दही आणि लगेच स्टर करायचंय हा दही, नाहीतर गुठळ्या होतात आणि मग त्याचं पनीर तयार होईल. आपल्याला पनीर नाही करायचंय, आपल्याला दही त्याच्यामध्ये छान मसाल्यामध्ये मिक्स झालेलं पाहिजे, त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि
तेल पटकन सुटायला मदत होते. ओके, आता दही झालंय आपलं. आपण आधी घालूया बटाटे, जे मी मोठे मोठे काप करून घेतले. एक मोठा बटाटा घेतला होता मी, 2 वाट्याला 1 वाटी बटाटा होता. आता आपण बटाट्याला छान झाकण ठेवून घेऊया. त्याच्यावरती झाकणावरती आपण थोडं पाणी घालूया. हा, पाण्याने काय होईल की बटाटा पटकन शिजेल आणि आपल्याला खूप जास्त त्याला शिजवायचं नाहीये. बटाट्याला थोडाच शिजवायचा आहे, अगदी त्याच्यात 90% शिजवायचा आहे. 10% तो नंतर बिर्याणीमध्ये. आता हे गरम पाणी जे आपलं वरचं ताटलीवरचं होतं ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलंय, म्हणजे बटाटा शिजायला मदत होते. आपण पुन्हा झाकण ठेवून देऊया. झाकणावर परत थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. हे बघा, बटाटा असा एवढा शिजला पाहिजे, अगदी पटकन तो मॅश नाही झाला पाहिजे. हा, असा एवढा आपला 90% कुक झाला पाहिजे बटाटा. हे बघा, कसर आहे त्याच्यामध्ये थोडीशी. आता ह्या स्टेजवरती आपण त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घालूया. पहिल्यांदा मीठ घालून घेऊया, म्हणजे बटाट्याला पण मीठ लागेल, मिठाची चव सगळ्या मसाल्याला लागेल. आता आपण त्याच्यात घालूया पहिल्यांदा फ्लावर, वाटाणे, पनीर नाही आता आपल्याला घालायचंय, शिमला मिरची. ओके, आता याच्यानंतर आपल्याला फक्त एक वाफ काढायची आहे, जास्त नाही, अगदी 2 मिनिट पण नाही म्हटलं तरी चालेल. थोडस फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, कारण फ्लावर वाटाणा आपला नंतर बिर्याणीमध्ये पण शिजतो. आता हे बघा, झालंय आपलं, मिक्स करून झालंय. 1 सेकंद आपण थोडस, एक 15-20 सेकंद आपण काढलंय. त्याच्यानंतर झाकण ठेवलं होतं. आता आपण त्याच्यामध्ये फक्त पनीर घातलंय, त्याला मिक्स करून घ्यायचंय. मीनवाईल मी हे बिर्याणी राईस जो शिजला होता आपला, तो मी परातीत काढून घेतलाय, कारण तो थोडा मला चिकट वाटला म्हणून मी तो परातीत काढून घेतलाय. आता त्याच कुकरमध्ये बाजूला मी कांदा चिरून घेतला होता. कांदा काही मी बरिस्ता करायला अगदी कांदा कापून वगैरे केला नाहीये. आधी मी त्याच्यामध्ये घातली आहे भाजी. ओके, जी भाजी आपण फक्त मिक्स केली होती ती सगळी भाजी खाली घेतली. बटाटा आपला शिजलेला होता. त्याच्यावर आपण घालणार आहोत आधी पुदिना, नंतर त्याच्यावर तळलेले काजू आणि वाळलेला कांदा जो मी तळून घेतला होता. मी बरिस्ता असाच करते, वाळलेला कांदा बाजारातून विकत आणते आणि तो तळते, म्हणजे आपला वेळही वाचतो. आता हे तळलेले काजू पण आपण त्याच्यावर घालूया. थोडासा आपण पुदिना ठेवला होता. आता आपण त्याच्यावर पूर्ण राईस पसरवून घेऊया छानपैकी. पुदिना मी वरतून थोडासा सजवायला, आपल्याला बिर्याणीला थोडा बरिस्ता आणि पुदिना ठेवलेला आहे. आता आपण तो पुदिना आणि बरिस्ता त्याच्यावरती टाकूया. बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा. ओके, तर हा आपण बरिस्ता टाकलाय त्याच्यावरती, थोडासा पुदिना घातलाय त्याच्यावरती. आता आपण पुन्हा कुकरचं झाकण लावून घेऊया, पण त्याच्या आधी त्याच्यात 2-3 चमचे छानपैकी तूप घालायचंय आपल्याला. दुधात तुम्ही केशर घालून ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये 2-3 चमचे घालू शकता. माझ्याकडे आता केशर अवेलेबल नव्हतं, विसरलंय हो, मी विसरलंय म्हणून. आता आपण खालती तवा ठेवून घेऊया आणि त्याच्यावर आपण कुकर ठेवून घेऊया. तवा जरा छान गरम व्हायची गरज नाहीये. आपण कुकर ठेवला की मोठ्या गॅसवरती आपल्याला एक 10 मिनिटं तो ठेवायचा आहे, म्हणजे कुकर आपोआपच गरम होईल, म्हणजे खालतून तवा गरम होईल, मग वरतून कुकर गरम होईल. मग आपण त्याला शिट्टी लावून टाकूया. शिट्टी आपल्याला करायची नाहीये, शिट्टी न करताच आपल्याला फक्त प्रेशर आणायचंय त्याच्यावरती. एकदम स्लो गॅसवरती आपण अर्धा तास ठेवणार आहोत. आता बघा, आपली बिर्याणी तयार आहे. आता आपण कशी झाली बेटा बिर्याणी? मस्त झाली होती, मला उद्या डब्याला पाहिजे. खाओ, असं सांगा, पेट तो भरा लेकिन मन नहीं भरा. कशी झाली बिर्याणी? बिरयानी खा के पेट तो भर गया, हमारा मन नहीं भरा है अभी तक. धन्यवाद.